सिटीत गेले आणि घरच्यासाठी काही वस्तू आणली नाही असं कधी होईल, होणारच नाही. आणि काय आणली वस्तू पुढे दाखवतेस. त्या अगोदर आपण इथं नाश्ता बनवून घेऊ. तर आज आमचे साहेब म्हटले भरपूर पोळ्या पडलेल्या आहे, भाजी पोळी काही करू नका, मस्तपैकी याचे पोहे बनवा. तर 5-6 पोळ्या होत्या, त्या मग मस्त अशा मिक्सरमध्ये काढून घेतल्या, त्याचं मटेरियल तयार केलं आणि छानपैकी मी इथं शेळ्या पोळ्यांच्या पोहे केले. तर छान कोथिंबीर वगैरे टाकून पोहे केले, तर एकदम छान झाले. नाश्ता वगैरे केला, कपडे भांडे झाले, जेवण वगैरे करून घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही सिटीत निघालो. आता सिटीत कशासाठी, माझ्या मामी सासऱ्यांच्या मुलीचं लग्न आहे, तर त्या लग्नाची खरेदी सुरुवात केलेली आहे देवांपासून. तर सिटीत आम्ही देव घ्यायला गेलो. आता आपल्याकडं प्रथा आहे, पहिले देव घेतात, म्हणून आम्ही काय केलं, इथं जे देवाचं स्पेशल दुकान आहे तर तिथं गेलो. बाळकृष्ण गणपती घ्यायचा होता, तर आम्ही नंतर अन्नपूर्णा माता पण घेतली. हा बाळकृष्ण सिलेक्ट केला, बाळकृष्ण मूर्ती, त्याच्यानंतर अन्नपूर्णा आणि छानपैकी गणपती वगैरे सिलेक्ट झालं. ते घेतल्याच्यानंतर आम्ही भांड्याच्या दुकानात गेलो. आता भांड्याच्या दुकानात आपल्याला एक आपल्याकडं आहे की कन्यादान ओततात, कन्यादान ओतण्यासाठी ताट तांब्या घ्यावा लागतो. तर माझ्या मामी सासूना घंगाळ पण काढला होता, तर म्हटलं नंतर द्या धोंड्यामध्ये. तर आम्ही ताट तांब्या घेतलं, पंचपाळं घेतलं आणि पाट चौरंग पण बघितलं, तर छान वाटलं, तर आम्ही पाट चौरंग पण घेऊन घेतलं. त्याच्यानंतर छान अशी खरेदी वगैरे करून घेतली आणि एका ठिकाणी आम्ही चहा वगैरे घेतला, पाणीपुरी खाल्ली आणि त्याच्यानंतर घरी आलो. आता हे मामी सासऱ्यांचं घर आहे. छानपैकी मामांना यांना देव गणपती वगैरे दाखवले, तर कशा वाटल्या तुम्हाला मूर्त्या नक्कीच सांगा. बाळकृष्ण गणपती, अन्नपूर्णा माता, पाट चौरंग हे घेतलं, तर आम्हाला घरी यायला जवळपास 7 वाजले. त्याच्यानंतर मी पण घरी आले, स्वयंपाक जेवण वगैरे झाले आणि सिटीत गेले आणि रिकाम्या हाताने येईल असं कधी होईल, शक्यच नाही. तर घरच्यासाठी मी ही वस्तू आणली. आता माझ्या लग्नातला तांब्या होता, एक वेळेस माझ्याकडून पडला होता, तो चपला होता, तर मला काही आवडला नाही, म्हणून मी काय केलं, माझा पण तिथं मोह आवरला नाही आणि नवीन डिझाईनचा तांब्या होता, म्हणून मी घरच्यासाठी आपल्या देवांसाठी हा मस्तपैकी तांब्या आणला. तर आवडला का नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.